बोला ते खेळण्या तिथं इथं ठेव ठेव. तर गुड मॉर्निंग गाईज. हे बघा आज काय चाललंय इथं सकाळ सकाळचं गाडी काढायचं चाललंय. सिया चालल्या शाळेला, त्यामुळं सियाची आत तयारी चालू आहे. इकडं मामाची गाडी चकाचक करायचं चालू आहे आणि विहान इथं खेळायला लागलाय. आणि इकडं गरम गरम चाय आणल्या. हे बघा अनन्याने चाय आणल्या. हां 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 शांत बसणार का? इकडं तिकडं बटणं दाबणार का? हां क्यूट बाळासारखं बसणार का? आमचं क्यूट बाळ आहे ना. हां हां जागा देतय जागा देतय. अतुल बाहेरच काढ ना गाडी, म्हणजे आईस पैस मोकळं आहे ना, पुसा येतं. घे ते दप्तर ठेव. आली दप्तर घेऊन इकडे. मला वर या वर या. गाडी धुतल्या, गाडी धुवायला लागत नाही धुतलेले. अरे तिथं हाजा ठेव इथं. हां बरोबर आहे. सकाळ सकाळचं वातावरण एकदम आज तरी आभाळच आहे. ऊन नाहीच, त्यामुळे थंड वाजायला लागल्या म्हणून मला जावं वाटत नाही टेरेसवर. ऊन असलं ना टेरेसवर बरं वाटतं. आणि आज फुलं किती लागले ते लाल लाल फुलं लागल्या, छान छान फुलं लागल्या, लाल लाल फुलं लागल्यात, छान छान लागल्यात. जरा फुलांचा सीझन कमी झाला आहे गाईज. तुम्हाला तर सांगितले चैत्र पालवी फुटणार म्हणल्यावर जरासं झाडांची नवी पालवी येईसाठी त्यांची तयारी चालू असते. जुनी पालवी टाकायची आणि मग नवीन पालवीसाठी एनर्जी तयार करायची. हां हां बाहेर आत आहे, घरात गेलाय, काढतो हळूच. हे बघा इथं पण किती छान फुल लागले पिवळं. रातराणीची माझे 2 झाडं आहेत. हे बघा ह्या साईडला एक लावलं आहे. कसं असतं सणाच्या दिवसात ना आमच्या आजूबाजूचे लोक पण भरपूर फुलं न्यायला येतात. त्यामुळे मी फुलांची झाडं ना बाहेर पण तेवढीच लावल्यात आणि आत पण तेवढीच लावल्यात, टेरेसवर पण लावल्यात. असं माझं सगळीकडं आणि शेतात पण लावल्यात. तर असं माझं कामं चालू असतात लावायची फुलांची झाडं. तर कसं आपण पण आपल्याला पण कमी पडत नाहीत फुलं. आणि बाहेर लोक जर कोण आले मागायला तर त्यांना महागत बसायला लागत नाही. बाहेरच्या बाहेर त्यांना पाहिजे तशी वेगवेगळ्या कलरची फुलं ते घेऊन जातात. देवाला लागतात तेवढी थोडी थोडी सगळ्या झाडांची का नाही 2-2, ह्या झाडाची 2, त्या झाडाची 2, अशी सगळ्या कलरची फुलं घेऊन जातात देवाला. म्हणून मी काय करते बाहेरच्या साईडला पण फुलाची झाडं आहेत आणि आत पण आहेत. तर चला आता मला तर येऊ नको अजून, थांब मामा गाडी पुसतोय, थांब जरा. आणते ही घेऊन ये मला, ही घेऊन ये, ही घेऊन ये. या AC चालू आहे. हळू या मुला, आधी उतरून घ्यायचं असतं. उतरून घ्यायचं असतं. डब्बा बी तिथं उभा कर, पडेल काय सांडील त्यात तिलकड विलकड असल्या सीटवर. म्हणून महाग ठेवायचं रे, नारळ पश ठेवायचं होतं दोन्ही पण. सीट खराब करायची मग धुवायचं, त्यापेक्षा रिस्क घ्यायचीच नाही ना. आणि काम वाढवायचं नाही रे, काम कमी करायचं, कळलं का? म्हणजे काय होतं गाडी पण स्वच्छ राहते, गाडी पण स्वच्छ राहते. बघा सकाळचं वातावरण किती प्रसन्न आहे. तिकडं शेताचं वातावरण आहे ना, तर धुका आहे अजून. हे बघा सगळीकडं धुका आहे. हे बघा मला तर थंड वाजायला लागल्या, चहा प्यायला लागल्या पर थंड वाजू राहिल्या. फुलं लाल लाल फुलं पण लागल्यात. सियाचं चालू आहे नाश्ता, दप्तर आणि डब्बा भरला. अतुल लाल फुलं आण तिथलं, जा गणपती बाप्पाला चढवायला, गणपती बाप्पाला चढवायला लाल फुलं. हे बघा इकडं सगळ्या, हे बघा रातराणीचं फुलं आहे. हे मला लय आवडतात फुलं. हे बघा इथं पण बघा आधी व्हाईट कलर होते, त्यानंतर हळूहळू हळूहळू असा पिंक कलर होते. म्हणून मला ना वेगवेगळ्या कलरची, वेगवेगळ्या डिझाईनची आणि वेगवेगळ्या जातीची फुलांची झाडं लय आवडतात. म्हणजे त्या झाडांच्या पानांचा पण आकार आवडत असते. वेगवेगळे पानं म्हणजे वेगवेगळ्या पानांचा आकार छान 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 निसर्गानं आपल्याला भरपूर दिलेलं आहे. डिझाईन आपल्याला चित्रकार बनायचं असलं तर आपल्याला निसर्गातनंच भरपूर चित्रकार बनता येते चांगला. हे बघा गाणी लावली, तू किती गाणं छान आहे.
ती ती फुला झाड ती शोचं झाड किती भारी दिसतंय तुला हे वालं. हा मला लय आवडतात त्याची पानं तर प्लास्टिक सारखी आहे ती इतकी मस्त आहे ती ना. काल धुवून काढली पाईप लावून. झाड मस्त आहे. ए मला इकडे या एका साईडला या. इकडे या एका साईडला या. इकडे या इकडे 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 इकडे. हे बघा दोघं तयार आहे. अतुल फुल थोडा ना आवर ना जा उशीर होतोय. असं जेवल्यानंतर हे बघा इथं पण शोची झाडं लावलेली ते. हे बघा पिवळ्या फुलाचं आहे, लाल फुलाचं आहे. मला तोडायचं नाही फुल, ती शोची फुलं आहेत. हां शो म्हणजे छान दिसणारी फुलं आपल्या दारात. हां हां आत ठेवला गणपतीला जा. थांब जरा मामा ठेवते थांब. हा तू ठेव. हे बघा सियाची तयारी झाली आहे. सियाचा ड्रेस कसा दिसतोय कमेंटमध्ये नक्की सांगा. हां स्कूलचा ड्रेस आहे ना. आज आमची प्रिन्सेस दिसून राहिल्या प्रिन्सेस. आणि इकडं प्रिन्स आहे. अरे बापरे अरे बापरे अरे बघा बघा असा आगाऊपणा चालू असतोय त्याचा. हा आगाऊपणा चालू असतो या. हां तर आज या गाडीतून जाणार आहे. मामा पण लवकर उठलाय अतुल मामा. आणि अतुल मामाचं हे बघा चालू आहे चकाचक करायचं. गाडी काढली म्हणले की गाडीला पहिलं चकाचक करून मगच गाडी घेऊन जाते. तशी तर आम्ही सगळीच गाडीची काळजी घेतो. म्हणजे गाडीला धूळ झाली की मी पण झाडांना पाणी मारत मारत गाडी चकाचक करून ठेवलेली असते. कधी अचानक पोरांना नाही जमलं पुसायचं तर मग त्यांना गाडी चकाचक मिळते. आणि अचानक टाईमच नसतो तेवढा म्हणजे बाहेर येऊन गाडीला बघायचा. मग त्यावेळेस ना चकाचक गाडीच कामाला येते. हे मला थांब थांब हां हळू जावा बसव त्याला मग बसव हळू. थांब थांब धर त्याला. हा सीटला धर. पाया पडा दोघं. गुड आफ्टरनून गाईज. हे बघा आज माझं काय चाललंय तर टमाटरला दोन 3 शिट्या दिल्या कुकरमध्ये. त्यानंतर सॉस करायची तयारी चालू आहे. म्हणजे प्रयत्न चालू आहे माझा. मी पहिल्यांदाच केले. म्हणलं बघूया घरच्या घरी आपलं सॉस होतं आहे का करा येते का विना केमिकलचं. कलरसाठी आपलं काही पण घालतात विकतचं. तर हे बघा किती लाल आहे. यात फक्त टमाटर आहे आणि गूळ आणि चवीपुरतं नमक. आणि हे जे हे बघा छोटंसं पांढऱ्या शुभ्र कपडा घेतला पांढरा आणि त्यात आपला गरम मसाला घातला. लवंग दालचिनी आणि काळी मिरी. तर हे बघा कसं वाटतं कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता पोरं खाऊन सांगतेलीच. आता चांगलं शिजवून घेते त्याला आणि मग तर ते गरम मसाल्याचा आपला स्वाद यावा चांगला सुगंध येईल सॉसमध्ये आणि चवीला लागेल त्यासाठी. आणि गुळातलं केलं आहे मी. हे बघा सॉस आहे ना गुळातलं केलं आहे. गूळ टाकला. लई सोपी रेसिपी आहे. तुम्ही पण घरी ट्राय करून बघा. आणि घरच्या घरी आपल्याला स्वच्छ आणि विना केमिकलचं विना रंग घालता बाहेरचा रंग न घालता लाल लाल भडक. हे बघा किती लाल आहे. तर सॉस करून बघा तुम्ही पण घरच्या घरी. तेवढंच मुलांना आपल्या हातचं आणि चांगलं खायला मिळतं आहे. मी प्रयत्न करत राहते बघा मला जसं जमेल तसं. तर चला आता बारीकवर शिजू देते जरा चांगलं. आणि इकडं चहा ठेवते. काका चहा मागायला लागल्यात. म्हणलं तुम्हाला आधी दाखवा. आणि हे बघा हे बिया जी काढल्यात ना हे आपल्या किचन वेस्टमध्ये जातात. वेस्टमध्ये चायपत्ती आपली चाय पेलेली त्यातच ही बिया जी गाळल्यात ना साल आणि बिया ते आता इथं जाते. आणि इथं आपलं टेरेस गार्डनवर झाडांना जाते किचन वेस्ट. तर असं आम्ही ठेवत असते आणि तुम्हाला दाखवते. मला चिरला निवडला फळं भाज्या तर कॅरीबॅग केलेले असंच भरलेली वर घेऊन जाते मी. हे आपलं तांदूळ धुतलेलं पाणी तांदूळ डाळ धुतलेलं. पण हे पण आता टेरेसवर घेऊन जाणार आहे चहा पिऊन झाडांना टाकायला. तर तांदळाचं आणि डाळीचं पाणी हे बघा कचऱ्यासाठी इथं एका साईडला केलेलं आहे. आणि तांदळाचं डाळीचं पाणी असं ठेवतो आहे. आणि मग हे असं किचन वेस्ट. तर आता हे बघा
हे आहे का नाही आपले जे लिंबूचे साल, आपण लिंबू पिळतोय आणि आपण फेकून देतोय, तर फेकून न देता असं ठेवायचं. जलमरची भांडी पण घासाय चांगली चकाचक निघतात, कुकर चकाचक निघतोय आणि तवा पण चकाचक निघतोय. तर असं पातेले आपलं फोडणी द्यायचं असलं की ते पण चकाचक निघतंय. म्हणून आम्ही साल पण टाकलं आणि खराब झाली की आपले किचन वेस्टमध्ये कामाला येते झाडांनाच. हो चला, हे बघा बारीक उकळायचं चालू आहे सॉसचं. आणि लाल भडक दिसत असणार आहे तुम्हाला. असं तुम्ही पण बघा करून कसं वाटतंय. आणि चवीला थोडा कमी असू द्या, पण आपलं ओरिजिनल आपल्याला टोमॅटोचा केचप खायला मिळणार, टोमॅटो सॉस. हे बघा किती छान आहे. आता गूळ टाकलेला आहे आणि गरम मसाल्याची पोटली बांधलेली आहे. हे बघा गठुळं छोटंसं बांधलं आहे, म्हणजे लगेच काढा येते आपल्याला. त्या मसाल्याचा रस अर्क जे असते ना ते उतरतोय सॉसमध्ये. म्हणून आता त्यात ठेवलेलं आहे ते छोटंसं गठुळं बांधून गरम मसाल्याचं. तर ते आता शिजू देते जरा थोड्याशीर. इकडं चहा करते, इकडं चांगलं शिजलं की गार करायचं आणि भरणीत भरायचं. आणि इकडं बघा हे माझ्या काय काय आहेत हे मिक्स लोणचे, गाजर, अद्रक, मिरची, लिंबू. हे बघा इकडं पण 2 मिक्स लोणचं आहे. ही चटणी पण मी एक्स्ट्रा आपली चिनी भरणीतनं काढून वर ठेवलेल्या असत्या पुरीला घ्यायला ये सारखी. आणि इकडं बघा हे लिंबूचं लोणचं वाटलेलं, ते काचेची भरणी असल्यामुळं मलाच काढून द्यायला लागतंय. हे असं झाकून ठेवायला लागतंय. तो चला आता चहा ठेवूया. काका ओरडत्याल मला. मिक्सरमध्ये वाटून हे बिया काढल्या. आता बिया जाणार इकडं किचन वेस्टमध्ये आणि हे जाणार छान छान आपल्या मुलांच्या पोटात. विना केमिकलचं आणि विना कलर घातलेलं शुद्ध टोमॅटो सॉस. तर गाईज बघा सॉस झालं तयार आणि एकदम टेस्ट तर लागू राहिले तशीच, जशी आपण विकत आणते ना तशीच टेस्ट लागली मला. मी बघितलं म्हणलं बघूया चला आता तुमच्याजवळ सांग हे असं थोडंसं स्वाद घेतला, छान लागते. बघूया आता मी असंच आता पुसून भरणी भरली आणि आता भरणी थोडंसं हे आहे पाण्यात ठेवूया आणि मग फ्रीजमध्ये सरकवणार आहे मी. कसं फ्रीजमध्ये जरा आणि 4 दिवस टिकेल आपल्याला, जसं ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेला टिकणार आणि पाहिजे त्यावेळेला घेता येते आपल्याला. म्हणून जरा फ्रीजमध्ये ठेवणार आहे. आणि हे 1 किलो टमाटरचं आहे बघा. 1 किलो टमाटरचं अर्धा किलो तर झालं आहे सहज. चला आता दिसायला कसं दिसतंय कमेंटमध्ये नक्की सांगा मला. टेस्ट तर झाल्या छान. मी चाकून बघितलं आता अतुलला दाखवते मी. हे बघा हे काढलेलं आहे सॉस. छान झालं आहे. हे बघा काय समजायचं नक्की. तिखट झाले. अरे तिखट नाही रे, काळी मिरीचा स्वाद आहे रे. नाही खरंच चांगलं है ना. असं वाटतं की मिरीचं जसं चरका लागते ना तसं लागायला लागले, पण चांगलं झालं. अरे तसंच लागतं. टमाटर खाल्ल्यावर नाही लागलं पाहिजे रे, केचपचाच स्वाद आला पाहिजे. केचपचा स्वाद आलाय परफेक्ट. हां मग त्यासाठी स्पायसी केचप झाली. स्पायसीच पाहिजे आपल्याला. आता चपातीला लावलं तर पोरांना दिलं तर त्यांना नुसतं गोडच नाही लागलं पाहिजे. गुळात केलेलं आहे. चांगलं झालं खरंच छान. तर चला गाईज आता ही खास मी सिया विहांसाठी केलं आहे. म्हणलं पोरांना आम्ही इकतचं देत नाही आणून. मी अतुल अजयला इकतचं केचप आणू देत नाही. तर म्हटलं चला आपण घरात करून बघूया. आणि छान झाले, एकदम मस्त झाले. हे बघा आत्ताच मी काढलं आणि जरा गार होऊ दे म्हणलं थोडं. दिसायला कसं दिसतंय हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि दिसायला कसं पण असू द्या, पण घरातलं जे चवदार असतंय ना आपण ट्राय करून बघायचं आणि मुलांना पण घालायचं आणि आपण पण खायचं. म्हणजे शरीराला आपल्या चांगलं असतं. आपल्या घरातलं जेवढं खाचाल आपण स्वच्छ निवडक तेवढं आपण निरोगी राहू ना आणि मुलांना पण निरोगी ठेवू. त्यासाठी मी खास सिया विहांसाठी केले बघा. तसं तर आम्ही तर अतुल अजय पण बघत्याल चव, अनन्या दीदी सगळी चव बघणार आणि बाबा त्यांचे. तर तुम्हाला सांगता कसं झाले. अतुलनं तर सांगितलं कसं झालं आहे. गाय बघा सॉस मम्मीने बनवला होता आणि मी समोसे घेऊन आलो गरम गरम. आता आहे ट्राय. बघू मी पण ट्राय करतो आता.
बघ की हे हात धुतलाय का होय कवा आत्ताच. तू श्वास बघ अजय आणि सांगा आता रे. घेऊन येतो. म्हणजे धुतला नाही तुला मारच खाणार आहे तू. तर मला कसं होतंय मला लई राग येतो पोरांनी हात नाही धुतला ना तर लई राग येतो मला. काय काम करा पण हात धुतल्याशिवाय काय करायचं नाही सांग रे. हम्म. हं? म्हणजे असं वाटतंय का विकत आणलंय असं वाटतंय. अगं चांगलं झालं हं? एक नंबर झालं. विकत आणले असं वाटतंय का होय. का घरात केलंय असं वाटतंय. विकत आणल्या असं वाटतं विकत आणल्या. बघा कलर मग की लाल भडक कलर कसं झालाय. बापरे हेल्दी मम्मीच्या राज्यात बाबा हेल्दी सॉस खायला लागला. आता पुढच्या महिन्यात महाग होणार आहे. आता आणील मी 4-5 किलो आणि एकदम करेल मोठी भरणी भरून. काय आपल्याला तेवढंच मे महिन्यात किती आणले समोसा? आणली सगळ्यांना 2-2. तर चला सॉस आणलं तर त्याच दिवशी म्हणलं ताजं सॉस केलेलं आहे आणि गरम गरम समोसा पार्टी चालू आहे. हां आता अजय छान आहे का मुला? एक नंबर. सिया छान आहे का? गायच बघा इकडं सियाचं चालू आहे. सिया विहानचं खायचं एक नंबर. आणि इकडं मम्मी बसल्या बघा. आम्ही दोघं मस्त खिडकीत गार वारं यायला लागले. आणि सॉस बघा संपवला आम्ही वाटी भरून सॉस संपवला लगे. एवढा भारी झाला आहे. तुम्ही पण ट्राय करा.